2 महिन्याचा वेळ गेलेला आहे तरी सुद्धा बीड जिल्ह्यात पाऊस नव्हती आणि बीडकरांना तहान मिटवण्यासाठी बिंदुसरा प्रकल्प आहे जे अगदी 24 तासाच्या पावसात हे भरून निघलेला आहे। बिंदुसरा प्रकल्प हे रात्री 12 वाजता ओव्हरफ्लो झालेला आहे, 100% भरलेला आहे। आपण जसं पाहू शकतो हे नदी शहरातून 8 किलोमीटर वाहतीये। ते रात्री 12 पासून हे पाणी वाहू राहिलेलं आहे। हे जुनं दगडी पूल आहे, निजामकालीन पूल आहे। या पुलावरून पाणी चाललेलं आहे आणि आपण पलीकडे जे बघू शकतो ते पेडबेड भाग आहे, संपर्क तुटलेला आहे। अनेक लोक पाणी बघायला आलेले आहेत। सकाळी विद्यार्थी सुद्धा या भागातले जे विद्यार्थी आहेत ते अनेक विद्यार्थ्यांचे शाळा या भागात आहे तरी सुद्धा विद्यार्थी पलीकडचे पुलावरून चाललेत आणि पलीकडे जर आपण बघितलं तर या भागात पूरसारखी परिस्थिती निर्माण होणार आहे। आणि हे झाड जे आपण बघतात प्रशासनाने हे झाड काढलेले नाहीत आणि आपण जसं बघितलं की सकाळपासून प्रशासनाचा कोणताही माणूस या ठिकाणी आलेला नाहीये। आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी काल अनाउन्सिंग करण्यात आली होती की पूर येणार आहे आणि हे घर खाली करा, तरी सुद्धा लोक या घरात राहतात। जर दुपारपर्यंत जर पाण्याची पातळी वाढली तर इकडे पूर येण्याची शक्यता आहे आणि प्रशासनाने अजून काही खबरदारीचं पाऊल उचललेलं नाही। विशेष म्हणजे या पाण्याने आता शहरातले अनेक विहिरी बोरी यांना पाणी आलेलं आहे, म्हणजे तहान मिटलेली आहे लोकांची। कारण की गेल्या अनेक महिन्यापासून बीडला आहे तर 20 दिवस आठ पाणी पुरवठा होत होता पिण्याच्या पाण्याचं। आता ते प्रश्न मिटल असं नागरिकांना वाटत आहे आणि हेच जे पाणी आहे हे बीडचे मांजलगाव बॅकवॉटर डॅमला जाऊन संपर्क होतो आणि यानंतरच बीड जिल्ह्यातल्या अनेक भागात तिकडून पाणी विसर्जित होतो। नवराष्ट्रासाठी आमिर हुसेन, बीड।